सगळ्यांना काहीशी चिंता वाढवणारी आता बातमी आहे, कारण राज्यातल्या तापमानात वाढ झाल्यानं अनेक ठिकाणच्या धरणांनी तळ गाठलाय। हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरण हे त्यानं तळ गाठलेलं असून धरणामध्ये आता केवळ फक्त मृत पाणी साठा शिल्लक आहे। या धरणावर 60,000 हेक्टर शेती अवलंबून आहे। याशिवाय हिंगोली, पूर्णा आणि वसमत शहराला पिण्यासाठी याच धरणातून पाणी सोडलं जातं, त्यामुळे आता शेतीबरोबरच पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील गंभीर बनतोय। दरम्यान येलदरी धरणातून सिद्धेश्वर धरणात पाणी सोडलं जाण्याची शक्यता आहे। धरणाच्या परिस्थितीचा ड्रोनच्या सहाय्याने आढावा घेतलेला आहे आमचा प्रतिनिधी माधव दिपकेनं। पाहूया। मे महिना सुरू आहे। हिंगोलीचं तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलेलं आहे। अर्थात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई जाणवत आहे आणि मी सध्या उभा आहे हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरण परिसरामध्ये। माझा ड्रोन पायलट प्रशांत खिलारेला विनंती करेल की सध्या सिद्धेश्वर धरणाची जी परिस्थिती आहे ती दाखवावी, कारण या सिद्धेश्वर धरणातून पिण्याचं पाणी सोडल्यानंतर आणि पूर्णा कालव्याच्या माध्यमातून पाणी आवर्तन सोडल्यानंतर सिद्धेश्वर धरणाची पाणी पातळी जे 0% येऊन पोहोचली आहे। सिद्धेश्वर धरणामध्ये हे जे काही पाणी शिल्लक दिसतंय हे सर्व मृत पाणी साठा आहे। या धरणाच्या भरोश्यावर शेतीला पाणी दिलं जातं। धरणातील जे पाणी आहे हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुका, वसमत तालुका यासह नांदेड जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेती याच धरणातील पाण्यामुळे ओलिताखाली आली आहे। याच पाण्याच्या भरोश्यावर शेतकरी शेतामध्ये उन्हाळी पिकं घेतात, त्यामध्ये अनेक फळबागांचा सुद्धा समावेश आहे। भुईमूग, ऊस, केळी यासह अन्य फळबागा जे या पाण्याच्या भरोश्यावर लागवड करतात। 4 आवर्तन सोडल्यानंतर आता पुढील 1 ते 2 आवर्तन शेतातील या फळबागांसाठी आवश्यक आहे, परंतु अद्याप या पुढील आवर्तनाचं अजून कुठलंही नियोजन नाहीये, कारण धरणामध्ये पाणीच नाहीये। तर याच धरणाच्या भरोश्यावर पिण्याचं सुद्धा नियोजन केलेलं असतं, कारण हिंगोली शहरासाठी लागणारं पिण्याचं पाणी वसमत शहरासाठी यासह जवळपास असले जे काही गाव आहेत त्यांच्या सामूहिक पाणी पुरवठ्याच्या योजना याच धरणाच्या भरोश्यावर आहेत आणि परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहराला सुद्धा याच धरणातून पाणी सोडलं जातं। परंतु धरणाची पाणी पातळी 0% येऊन पोहोचल्यामुळं पिण्याच्या पाण्यात सुद्धा नियोजन केलं जाणार आहे। सिद्धेश्वर धरणामध्ये येलदरी धरणातून पाणी सोडलं जाऊ शकतं। पुढील 2 दिवसामध्ये त्या संदर्भामध्ये बैठक घेतली जाणार आहे आणि त्यानंतर येलदरी धरणातून सिद्धेश्वर धरणामध्ये किती पाणी सोडायचं ते ठरवलं जाणार आहे। त्याचं स्वरूप कसं असणार आहे, ते पाणी पूर्णा कालव्याच्या माध्यमातून आवर्तन दिलं जाऊ शकतं का ते सुद्धा त्या बैठकीत ठरवलं जाणार आहे। परंतु सध्या तरी सिद्धेश्वर धरणाची पाणी पातळी 0% येऊन पोहोचली आहे। माझा ड्रोन पायलट प्रशांत खिलारे, माझा कॅमेरामॅन आकाश शेंडेसह मी माधव दिपके, एबीपी माझा, सिद्धेश्वर धरण, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।